सो हे गाईज गुड आफ्टरनून. आतापर्यंत तुम्ही ब्लॉग बघितला असेल माझा, तर तुम्हाला नक्कीच कळलं असेल की एवढे दिवस आपली ब्लॉग येत नव्हते. सो आपण आपल्या गाडीचं मॉडिफिकेशनचं काम काढलेलं आणि विटाव्यातला सह्याद्री कस्टम वर्क्स तिथे आपण गाडीचं मॉडिफिकेशन केलेलं आहे. तर बघूया आपण आपल्या गाडीमध्ये नक्की काय काय मॉडिफिकेशन केलंय. चला. Okay, let's go. सो फर्स्ट ऑलरेडी ज्यांना माहिती आहे, अगोदरच्या व्हिडिओ बघितल्यात त्यांना माहिती आहे की आपण गाडीमध्ये लुवियाचे सॅडल्सचे आणि टॉप रॅक लावलेले होते आणि आपल्याकडे क्रॅश गार्ड नव्हते आणि आपल्याकडे विंड वायझर नव्हता. सो आपण सह्याद्री कस्टम वर्क्स मधून हे TVS अपाचे 200 4V साठी क्रॅश गार्ड बनवून घेतलेत आणि हे ADV क्रॅश गार्ड आहेत आणि त्यासोबत आपण इथे ही वायझर लावलेलं आहे, विंड वायझर. सो हे सह्याद्री कस्टम वर्क्सचे ADV क्रॅश गार्ड्स आहेत आणि ह्याच्यामध्ये आहेत बॉक्स स्लायडर्स आणि इकडे आपण बघू शकता की इथे ह्यांनी फॉग लॅम्प लावायला एक माउंट दिलेला आहे, प्लस इथे बॅग्स वगैरे असतील साईडला लावायचे, तर इथे बंजीसाठी त्यांनी एक सोय केलेली आहे आणि दोन्ही साईडला सेम आहे. आणि यामध्ये ही आहे विंड वायझर. तर ह्याच्यामध्ये त्यांनी मला एक TVS अपाचीसाठी खास त्यांनी हा माउंट बनवलेला आहे. त्याच्यामध्ये आपण इथे बघू शकतो की इथे त्यांनी GPS माउंटसाठी पण एक बनवून ठेवलेली आहे जागा. सो आपण सॅडल्स आणि टॉप रॅक लावलेला लुवियाकडून. ॲक्च्युली त्याला 6 मंथ झालेले आणि याचा टाईमनुसार ॲक्च्युली कलर फेड झालेला. तर सह्याद्री कस्टम वर्कमध्ये आणखी एक चांगली गोष्ट आहे की आपल्याकडे क्रॅश गार्ड बरोबर त्यांनी त्या स्टोनमध्ये मला हे सॅडल आणि टॉप रॅक कलर करून दिलेले आहे. सो आता हे जे दोन्ही दिसतात ते तुम्हाला सेम कलरमध्ये दिसतात. प्लस आणखी किस्सा सांगतो तुम्हाला. इकडे माझी जी बाईक आहे ना, मध्ये पडली होती, एक साईड स्टँडला लावलेली आणि चुकून असा धक्का लागला एकाचा आणि ती गाडी पडली. पण सह्याद्रीच्या क्रॅश गार्डमुळे माझ्या गाडीला काही झालं नाही. खरचटले तर फक्त इकडे आणि माझी एक विंडशील्ड जी होती, जी तुम्ही अगोदरच्या ब्लॉगमध्ये बघितले, ती तुटली. पण माझ्या गाडीला काही क्रॅश सुद्धा झालेली नाही. सो बिल्ड क्वालिटी क्रॅश गार्डची मी स्वतः टेस्ट केलेली आहे. त्या व्यतिरिक्त मी दुसरा ह्याची आणखी चांगला एक्सप्लेन करू शकत नाही, कारण या क्रॅश गार्डमुळे माझी गाडी वाचलेली आहे. सो आपण आपल्या गाडीच्या मॉडिफिकेशनचं बोललो आता, पण त्याच्या मागे जे डोकं होतं आणि जो सह्याद्री कस्टम वर्क्सचा ओनर आहे निखिलला, आपण आता त्यांच्याचकडून ऐकूया की नक्की त्यांच्याकडे आणखी काय काय मॉडिफिकेशन आणि नक्की त्यांच्याकडे आणखी काय काय वर्क केलं जातं. सो निखिलदा प्लीज कम. Hello. So, I'm Nikhil from Sahyadri Custom Works and ही आपण आता गाडी बनवली ज्याला क्रॅश गार्डचं सिस्टम लावलेलं आहे. हे क्रॅश गार्ड तुम्हाला वरच्या काउलपर्यंत प्रोटेक्शन देणार. तर ह्याच प्रकाराने भरपूर बाईक्सचे आपल्याकडे क्रॅश गार्ड्स आहेत जे नॉट जस्ट लोअर इंजिनला प्रोटेक्शन देतात, बट इव्हन जे टँकच्या साईड काउल्सला देतात, जे मॉडर्न बाईक्समध्ये आता साईड काउल्सचे येतात त्यामध्ये त्याचेही प्रोटेक्शन देतात. आणि प्लस टुरिंगमध्ये अजून ईज करायला तुम्हाला GPS आणि विंडस्क्रीनचे सेटअप्स पण आहेत. ते पण आपण भरपूर गाडीला मॉडिफाय करून पण बनवू शकतो किंवा बाय डिफॉल्ट बाय डिझाईन डेडिकेटेड बाईकसाठी पण आपण रेडी केलेले आहेत. जसं KTM, डॉमिनार, हिमालयन, रॉयल एनफिल्ड्स, इवन एक्सपल्स अँड हीज अपाचीज असे पण सिस्टम्स आहेत. आणि ह्याच्यात तुम्हाला सॅडल स्टे आणि टॉप ट्रॅकचे पण सिस्टम भेटणार, ज्यामध्ये तुम्ही ॲल्युमिनियम टॉप बॉक्स असो किंवा सॉफ्ट लगेज असो तेही माउंट करू शकता. आणि सॅडल स्टेजमध्ये पॅनियर माउंट करा किंवा सॉफ्ट लगेज, बोथ विल बी कम्पॅटेबल अँड ईज ऑफ टुरिंग विल बी मच मोर सिम्प्लिफाईड. आणि स्पेशल जे गाड्या आहेत ज्यामध्ये तुम्हाला सेंटर स्टँड भेटत नाही, जसं या गाडीला लागलं तर सेंटर स्टँड सिस्टम पण आपण बनवतो, जसं की डॉमिनारचे आहेत, KTMचे आहेत, विस्ट्रॉम आहे, BMW आहे. हे सगळे फीचर्स आपण लोडअप करून गाडी रेडी करतो फॉर यू टू बिकम अ व्हेरी इझी ऑन युअर टुरिंग ॲडव्हेंचर्स ॲज वेल ॲज एव्हरीडे यूज. सो माझे सबस्क्रायबर्स, तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीचा कोणाचा बाईक मॉडिफिकेशनचा प्लॅन असेल तर एकदा सह्याद्री कस्टम वर्कला नक्की एक भेट द्या आणि तिकडे स्वतः अनुभवून घ्या की निखिल दाचं काम नक्की कसं तुम्हालाही पटेल. कारण मी हार्डली 2-3 वेळा रील्स बघितलेला आणि माझ्या मित्राने सजेस्ट केलेलं आणि त्यामुळे मी एकदा म्हणजे विचार नव्हता डोक्यामध्ये की गाडी कस्टम करायची आहे, पण तिकडे जाऊन मी दादाचं काम बघितलं, मला आवडलं, पटलं आणि त्यानंतर माझी गाडी मॉडिफाय केली आहे.
सो ही व्हिडिओ जर तुम्ही बघितली असेल तर एकदा सह्याद्री कस्टमला व्हिजिट करा. त्यांचं इन्स्टा अकाउंट आणि त्यांचा ॲड्रेस मी व्हिडिओच्या लिंकमध्ये देईलच. प्लस त्यांच्या इंस्टाग्रामला फॉलो करा, सबस्क्राईब करा. आणि इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपलं चॅनल द ट्रॅव्हल विथ लोणकर. थँक्यू.